अप्पा पाटील जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, 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 अप्पा पाटील जीतेगा. ही मस्ती कॉलेजला परवडणारी नाहीये. काहीतरी केलंच पाहिजे. शारदा मराठी मंडळाची इलेक्शन आहे आणि अशा प्रतिष्ठेच्या ठिकाणी आपण असे गुंड निवडून आणायचे काय? पण या गुंडांची सामना कोण करेल? मग बाळा, तूच लढव ना इलेक्शन. त्याला जनमत लागतं बाबा. मग या आप्पा पाटलाच्या मागे जनमत आहे का? अरे सगळे भिवून मतं मारतात त्याला. चुकतोयस तू सध्या. प्रतिस्पर्धी उमेदवार योग्य नसल्यामुळे त्याला मतं पडतात. मग काय, जे होईल ते बघा. बघा कसं? बघा कसं? यंदाच्या वर्षी आपण योग्य उमेदवार देऊ शारदा मंडळाला. हं? कोण? वसंता नाईक. हा प्रेमळ वसंता सगळ्यांना आवडेल बघ. अरे पण त्या वाघाच्या विरोधात त्या साध्या पोराला उभं करायचं म्हणजे काय? वसंत शिकारी सुद्धा आहेत. त्यातल्या त्यात वाघाची शिकार करणं त्यांना खूपच आवडतं. दादा, अरे तुला तर ठाऊकच आहे, घरी आले की आईला नेहमी सांगतच असतात ते. चला, म्हणजे वसंताला तयार करावं लागेल. त्यालाच भेटू आपण. कुठे असेल आता तो? लायब्ररीत. चला चला चला, मग आपण हो, आता हो, त्याला तिथेच चला. भेटूया. चला. वसंता, वसंता. चल चल आमच्या बरोबर. कुठे? चल तर चल, मी तुला रस्त्यात सांगतो सगळं. तुला निवडणूक लढवायची आहे शारदा मराठी मंडळाची. काय? अरे पण तो आप्पा पाटील निवडणूक लढवतोय ना? हो, पण तू आमच्या बाजूने लढवायची आहे. हो, का घाबरायला झालं? मग आपण करूया ना 2 हात. थांब, मी घाबरत नाहीये, कारण घाबरणं माझ्या रक्तात नाहीये. ठीक आहे, लढवतो मी निवडणूक, पण 2 हात करायची गरज नाही. जे काय करायचं ते सरळ मार्गाने. कॉलेजची निवडणूक आहे. कॉलेजच्या नावाला पट्टा लागेल असं काहीही करायचं नाही. कबूल. हो हो, कबूल कबूल. कबूल. जीतेगा भाई जीतेगा, वसंता जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, वसंता जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा. वसंता जीतेगा. अरे काही अक्कल आहे का तुम्हाला? माफ करा सदानंदराव. अरे सदानंद म्हणतात त्यांना. सदानंद. आवाज ऐकला नाही त्यांचा? जीतेगा भाई जीतेगा, वसंता जीतेगा. कॉलेजची हवा बदलवतात ते. अरे मोठा गट आहे त्यांच्या पाठीशी. माफ करा सदानंदराव, या पोरांना अक्कल नाही.
हो हो, पण हे 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 असं स्वागत करायचा अर्थ काय? अर्थ सोपा आहे सदानंदराव, अर्थ एकदम सोपा आहे. आम्हाला शारदा मंडळ जिंकायचं आहे. आणि ते तुमच्या सहकार्याशिवाय कसं जमणार? नाही, पण मी तुमची मदत पाहिजे आम्हाला. वसंताला शब्द दिलाय. पुण्या जंगलातून आलेला तो वसंता आमच्याशी लढायला निघालाय. पण असू द्या, असू द्या. आता एवढं करायचं, उद्याला आमच्या बाजूला लढायचं. जर मॉरिस कॉलेजला राहायचं असेल तर मॉरिस कॉलेज जिंकायसाठी आम्ही कुठल्याही स्तरावर उतरू शकतो. चहा घेणार? जीतेगा भाई जीतेगा, नाही. अप्पा पाटील जीतेगा, वसंता जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, वसंता जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, वसंता जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, वसंता जीतेगा. शारदा मंडळ ही मॉरिस कॉलेजमधील गाजलेली संस्था आहे. त्याच्या अनेक कार्यशाखा आहेत. त्यांच्या दरवर्षी निवडणुका होतात. त्यापैकी वादविवाद शाखेच्या कार्यवाह मंडळाची निवडणूक वसंत नाईक आणि अप्पा पाटील यांच्यामध्ये नुकतीच झालेली आहे. नुकत्याच झालेल्या मतमोजणीनुसार अप्पा पाटलांचा 3 मतांनी विजय झालेला आहे. जीत गए भाई जीत गए, अप्पा पाटील जीत गए, जीत गए भाई जीत गए, अप्पा पाटील जीत गए, जीत गए भाई जीत गए, अप्पा पाटील जीत गए, जीत गए भाई जीत सोड गए, सोड सोड अप्पा सोड. पाटील जीत गए. अरे बाबा, मी ठरवून काय नाही केलं. यांनी धमकी दिली होती मला. मला माफ करा, मला माफ करा, माफ करा. अप्पा पाटील जीत गए, जीत गए, थांबा 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 थांबा, शांत व्हा. मागे वा, मागे वा. अप्पा पाटील जीत गए, जीत गए भाई जीत हो, गए, हो. अप्पा पाटील जीत गए, जीत गए भाई जीत गए, अप्पा पाटील जीत गए, जीत गए भाई जीत हे गए, बघा, तुम्ही शांत राहा. जीत गए, जीत जो जिंकला तो जिंकला, जो हरला तो हरला. आता कोणी कसं जिंकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जीत गए, जीत गए भाई जीत गए, अप्पा पाटील जीत गए. आणि ही काही अंतिम लढाई नाहीये. उलट हा धडा आहे आपल्या सगळ्यांसाठी, भविष्यासाठी. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अरे, एका समितीचे नायक नाही झालो म्हणून काय झालं? तुमच्यासारख्या मित्रमंडळींची साथ मिळाली तर अवघ्या समाजाचे महानायक होऊ आम्ही.